मी गायत्री. माझ्या लग्नाच्या 6 महिन्यानंतर माझ्या आयुष्यात गोष्टी बदलू लागल्या. माझा नवरा लग्नाच्या 6 महिन्यानंतर त्याच्या कंपनीद्वारा एका वर्षाच्या इंटर्नशिपसाठी परदेशात जायला निघाला होता. ऋषिकेशशिवाय माझं 1 वर्ष कसं जाईल याचाच विचार करून माझ्या डोळ्यात अश्रू भरत होते. पण त्या एका वर्षानंतर त्याला त्याच्या करिअरमध्ये एक खूप मोठा बूस्ट मिळणार होता. मी नेहमी ऋषिकेशच्या तोंडून हे ऐकलं होतं की त्याला परदेशात जायचं आहे. जर आज त्याचं स्वप्न पूर्ण होतं तर मग मी नाराज का व्हायचं. मी माझ्या भाच्यासोबत ऋषिकेशला एअरपोर्टवर सोडायला गेले होते. ऋषीला सोडून जेव्हा आम्ही परत येऊ लागलो तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू दाटले. मी रडू लागले. तेव्हा माझा भाचा म्हणाला, मामी, अगं कोणी चांगल्या कामाला जात असेल तर असं रडून त्याला बाय करायचं नसतं, हसून शुभेच्छा द्यायच्या असतात. तुझा असा रडका चेहरा पाहून मामाचं परदेशात मन लागणार आहे का. तू चिंता करू नकोस, मी आहे ना इथे तुझी काळजी घ्यायला. असंही मागच्या काही महिन्यांपासून आपण सोबतच राहतोय. मग आता राहूच की. अतुल माझा भाचा होता. तो त्याच्या मामाकडे राहिला होता. नुकताच काही महिन्यापूर्वी तोही नोकरीला लागला होता. अतुल म्हणाला की काही महिन्यापासून आपण सोबतच राहतोय. पण ते सोबत राहणं वेगळं होतं, कारण त्या दिवसात माझा नवराही घरी होता. पण आता पूर्ण वर्षभर ऋषिकेश घरात नसणार आणि अशात मी अतुलसोबत घरात एकटी राहणार होते. त्यावेळी माझ्या मनात तर काही भीती नव्हती. फक्त ऋषिकेशशिवाय मी एकटी कशी राहील हाच विचार माझ्या मनात होता. अतुलचंही म्हणणं बरोबर होतं. माझा नवरा चांगल्या कामासाठी जात होता. मग मी त्याला शुभेच्छा द्यायला हव्या होत्या, ना की त्याच्यासमोर अश्रू गाळायला. त्याला दुःखी करायला हवं होतं. मी तेव्हा माझ्या अश्रू पुसले व ऋषिकेशला हसून बाय केलं. मग मी अतुलसोबत घरी यायला निघाले. माझ्या नवऱ्याचा त्याच्या भाचीवर फार विश्वास होता. त्यामुळे मनात कुठलाही संशय न ठेवता ते मला त्याच्यासोबत घरी एकटं सोडून गेले होते. मला सासूबाई होत्या, पण त्या घरातली काहीही काम करायच्या नाही, कारण त्यांना लकवा मारला होता. मला एकटीलाच घरातील सगळी कामं सांभाळून सासूबाईची देखरेख करावी लागायची. जेव्हा माझं ऋषिकेशचं लग्न जुळलं तेव्हा त्याने मला त्याच्या घरातील सगळी सत्य परिस्थिती सांगितली होती. मुलगा चांगला आहे, त्याची नोकरी व्यवस्थित आहे, हेच मी व माझ्या आईवडिलांनी बघितलं होतं. मला माझ्या भाच्याचा काहीही त्रास नव्हता आणि मी विचार केला होता की एकदा का त्याचं लग्न झालं की तोही त्याचं रेपरेट होईल. पण अतुलची मानसिकता अशी मध्येच बदलेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आता ऋषिकेशला परदेशात जाऊन 3-4 दिवस झाले होते. माझा नवरा घरी नसला तरी मला अतुल करता सकाळी टिफिन बनवण्यासाठी उठावं लागत होतं. सासूबाईंना तर 9 वाजता नाश्ता लागायचा, परंतु अतुलसाठी मला सकाळी 10:30ला उठावं लागायचं, कारण तो 7:30 वाजेपर्यंत घरातून बाहेर पडायचा. बघता बघता एक आठवडा उलटला. रविवारची सुट्टी संपल्यानंतर सोमवारपासून मी नियमित अतुलचा टिफिन बनवण्यासाठी उठले. परंतु त्या दिवशी सकाळ सकाळ अतुल किचनमध्ये आला. तो म्हणाला, मामी, अगं आजपासून तुला टिफिन बनवण्याची गरज नाही. त्याचं बोलणं ऐकून मी घाबरले. मी विचारात पडले. मी त्याला म्हणाले, अतुल, काय झालं तुला? माझा राग आला का? घरात मी असताना तू बाहेर मेस का लावलीस? मी तुला काही बोललेले नाही, मग तू असा गैरसमज का करून घेतलास? माझ्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला, मामी, अगं शांत हो. मला ना तुझा राग आला आहे ना तू मला काही बोलली आहेस. आणि हो, मेस वगैरे लावली नाही आहे. आजपासून मी वर्क फ्रॉम होम घेतला आहे. तू मला काही बोलणार नाहीस हे मला ठाऊक आहे. परंतु मागच्या आठवड्यापासून मला तुझी धावपळ होताना दिसते. तुला आजीचं सगळं काही वेळेवर करावं लागतं. आता मामा घरी नसला तरी तुला माझ्यासाठी लवकर उठावं लागतंय. मला उगाच तुला त्रास देऊ वाटत नाही. मी त्याला म्हणाले, अरे पण कशाला, मला काही अडचण नाही आहे. मला सवय आहे लवकर उठायची. त्यावर तो म्हणाला, मामी, अगं मला वर्क फ्रॉम होम मिळतं होतं, मग मी संधी का सोडू? मी घरून काम केलं तर तुलाही थोडीफार मदत होईल कामात. तुला कुठे यायचं जायचं असेल तर मी तुला कामातून वेळ काढून घेऊन जाऊ शकतो आणि मलाही आराम मिळेल. आता एवढ्या सकाळी उठू नकोस, तूही थोडा आराम कर. अतुलचं बोलणं ऐकून मी त्याला हसतच ठीक आहे म्हणाले आणि मग मी माझ्या खोलीत काही वेळ आराम करायला गेले. त्या दिवशी मी 8 वाजता उठले होते. उठून माझं आवरून वेळेत सासूबाईंना नाश्ता दिला. अतुललाही
नाश्ता करून लॅपटॉप घेऊन त्याच्या खोलीत बसला होता. त्याचं घरून काम करणं एक बहाणा होतं हे मला तेव्हा ठाऊक नव्हतं. आता वर्क फ्रॉम होम असल्यामुळे आतून त्याच्या कामातून लवकर फ्री व्हायचा आणि त्याच्याकडे बराच वेळ असायचा. दुपारी मी स्वयंपाक करत असेल तर मी काय बनवते असं विचारत तो रोजच किचनमध्ये यायचा. आणि आता तर तो त्याच्या आवडीनिवडी मला सांगू लागला होता. आता ज्या अतुलला मी बघत होते तो मला पूर्वीचा अतुल वाटत नव्हता, कारण याआधी अतुल माझ्याशी एवढा कधीच बोलला नव्हता जेवढा तो आता माझ्याशी बोलत असे. त्या दिवशी मला मार्केटमध्ये खरेदीला जायचं होतं. मी घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्यासाठीच सामान घ्यायला मला बाजारात जायचं होतं. याआधी ऋषिकेश माझ्यासोबत बाजारात यायचा, पण आता ते घरी नव्हते. मला वाटलं मला एकटीलाच मार्केटमध्ये जावं लागेल, परंतु अतुल मला एकटीला मार्केटमध्ये जाऊ देणार नव्हता. तो म्हणाला, मामी मी असताना तू एकटी का फिरावंस? चल मी तुझ्यासोबत मार्केटमध्ये येतो. तुला शॉपिंग करता मला जमेल तशी मी तुला मदत करेल. त्याला सुट्टी नसतानाही तो माझ्यासोबत मार्केटमध्ये यायला तयार झाला. मग मी अतुलच्या बाईकवर त्याच्यासोबत मार्केटमध्ये जायला निघाले. मार्केटमध्ये वाण घेण्यापासून ते बाकी सगळ्या शॉपिंगमध्ये अतुलने माझी फार मदत केली होती. त्या दिवशी मला पहिल्यांदा समजलं की अतुलची पसंती खूप छान आहे. त्याने मला महिलांसाठी वाण खरेदी करायला मदत केली. ज्या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता त्या दिवशी अतुलने घराची छान सजावट केली होती. सगळ्या बायका तर बघतच राहिल्या होत्या. त्या दिवशी जशा बायका हळदी कुंकवाला घरी येऊ लागल्या तसं अतुलला काय सुचलं कुणास ठाऊक. सगळ्या बायका हॉलमध्ये बसल्या असताना तो त्याच्या रूममधून बाहेर आला. त्या दिवशी तोही छान तयार झाला होता. बाहेर येताच त्याने हातात मोबाईल घेतला आणि आम्हा सगळ्या बायकांना म्हणाला, चला आज मी तुमच्या सगळ्यांची एक छान रील बनवतो. रील बनवण्याकरता बाकी सगळ्या बायका तयार झाल्या, पण मी फार लाजत होते, कारण आजपर्यंत माझ्या नवऱ्यासोबतही मी एकही रील बनवली नव्हती. अतुल म्हणाला, मामी लाजतेस काय? तुझ्यापेक्षा जास्त वयाच्या बायका तर तयार झाल्या आहेत. तुझं तर हे सगळं करण्याचं वय आहे. तू घाबरू नकोस. मामा काही बोलणार नाही. तेव्हा अतुलच्या आणि बाकी महिलांच्या आग्रहामुळे मी रील बनवायला तयार झाली. अतुल म्हणाला, सध्या सोशल मीडियावर हा ट्रेंड आहे. बायका हळदी कुंकवाला येतात तेव्हा अशी धुरंधर स्टाईल रील बनवत आहेत. तुम्ही अशा प्रकारे डान्स करत घरात या आणि मामी दारात उभं राहून नमस्कार करत आदराने तुम्हाला आत बोलवेल. मला तर फारच लाज वाटत होती, परंतु तरीही मी ती रील बनवायला उभी राहिले. मला फार हसायला येत होतं. त्या दिवशी माझा हळदी कुंकवाचा कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पडला होता. आम्ही महिलांच्या ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त चर्चा चालली होती ती माझ्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची. ग्रुपमध्ये सगळ्या बायका म्हणत होत्या की गायत्रीच्या घरी हळदी कुंकवाला फार मज्जा आली. त्यातल्या त्यात अतुलने तर तो दिवस अजूनही खास बनवला. सगळ्या बायकांना मी दिलेलं वाणही फार आवडलं होतं. माझं कौतुक फक्त आणि फक्त अतुलमुळे होत होतं. त्या कौतुकाचा भागीदार तो होता. त्यामुळे महिलांच्या चर्चा सांगण्यासाठी मी अगदी उत्साहाने अतुलजवळ गेले. तो तेव्हा हॉलमध्ये बसून TV बघत होता, पण त्याचं सगळं लक्ष त्याच्या मोबाईलमध्ये होतं. जाता स्मिताला म्हणाले, अरे अतुल, हे बघ आमच्या ग्रुपमध्ये माझ्याच हळदी कुंकवाची चर्चा चालली आहे. सगळ्यांना तू बनवलेली ती धुरंधर रील आणि आपल्या घरून केलेलं वाण खूपच आवडले. खरं तर हे कौतुक माझं नसून तुझं आहे, कारण वाण तू सिलेक्ट केलं होतंस. तुझी चॉईस एवढी छान असेल हे मला माहीत नव्हतं. त्यावर तो म्हणाला, अगं मामी, माझी चॉईस काय आहे हे समजायला तुला एवढा उशीर लागला. मी तुला माझी मामी म्हणून सिलेक्ट केलं आहे, यावरूनच ओळख की माझी चॉईस काय असेल. मी अतुलच्या बोलण्यावर स्मित केलं व पुन्हा माझ्या कामाकडे वळले. पुढे 2 दिवसांनी संध्याकाळी 8 वाजले. जेवणाची वेळ झाली होती, परंतु अतुल जेवणासाठी आला नव्हता. तो मीटिंगमध्ये अडकला होता, त्यामुळे तो जेवणाच्या टेबलावर येऊ शकला नाही. मी सासूबाईंना जेवण दिलं आणि मी अतुलसाठी थांबले. मी सासूबाईंना जेवू घातलं आणि त्यांना त्याच्या खोलीत झोपण्यासाठी सोडूनही आले. 9 वाजले, पण अतुल त्याच्या खोलीतून बाहेर आला नव्हता. मला तर रोजची 8 वाजता जेवणाची सवय होती. तेव्हा मी अतुलला बोलावण्यासाठी त्याच्या खोलीकडे वळले. आज जाताच मी पाहिलं त्याने लॅपटॉप बंद केला होता आणि मोबाईलमध्ये काहीतरी करत होता. तो मोबाईलमध्ये एवढा गुंग होता की मी तिथे आले यावरही त्याचं लक्ष नव्हतं. मी त्याला म्हणाले, अतुल, तू इथे मोबाईल बघत बसलायस. 1 तास झाला मी तुझ्यासाठी थांबले आहे. तो म्हणाला, बिचारी माझी मामी माझ्यासाठी 1 तास झाला जेवणासाठी थांबली आहे.
खरंच तुला माझी किती काळजी आहे. जेवत असताना अतुल फार गप्पा गोष्टी करत होता. बोलता बोलता मी त्याला विचारलं की जॉब व्यतिरिक्त अजून आयुष्यात दुसरं काय चाललं आहे. मी काय विचारत आहे त्याला समजत नाही. मग मी त्याला सरळ सरळ विचारलं. मी म्हणाले, अरे फेब्रुवारीचा महिना सुरू झाला आहे. मग या फेब्रुवारीत गुलाब देणारी, गुलाब घेणारी आणि कोणी तुझ्या आयुष्यात आली की नाही. माझं बोलणं ऐकून अतुल लाजला होता. तो म्हणाला, मामी मला वाटलं होतं की तू साधी सरळ आहे, परंतु तू तर माझ्याहूनही अधिक पुढे आहेस. बरं बरं, माझं कौतुक पुरे झालं. मी काय विचारलं ते उत्तर दे सांग. कोणी गुलाब घेणारी आली की नाही आयुष्यात. त्यावर तो म्हणाला, सध्या तर नाही, तसं मला गर्लफ्रेंड वगैरे बनवण्यात काही इंटरेस्ट नाही. तू एवढा बोरिंग असशील असं मला वाटलं नव्हतं. माझ्या बोलण्यावर त्याने पलटून उत्तर दिलं नाही. परंतु पुढच्या 7 तारखेला तो रोज डेच्या दिवशी अतुल सकाळीच गुलाबाचा फुलगच्चा घेऊन किचनमध्ये हजर झाला. आता त्याचं व माझं नातं फ्रेंडली झालं होतं. तो माझ्या काहीच वर्ष लहान होता. मी ते भाज्याचं प्रेम समजून किंवा एखाद्या फ्रेंडली नातं म्हणून त्याच्याकडून फुलगुच्छ घेतला. दुसऱ्या दिवशी तो माझ्यासाठी खूप सारे चॉकलेट घेऊन आला. त्याला सगळे डे सेलिब्रेट करताना पाहून माझ्या मनात भीती दाटू लागली. कारण पुढे प्रपोज डेही होता. पण अतुलने बाकीचे डे सेलिब्रेट केले नाही. पण व्हॅलेंटाईन डे दिवशी पुन्हा त्याने मला मोठा टेडीवेअर, फुलगुच्छ, चॉकलेट्स व ग्रीटिंग कार्ड आणून दिलं. ते ग्रीटिंग कार्ड वाचण्यासाठी माझ्या मनात पण धडपड चालली होती. मला त्या सगळ्या भेटवस्तू देऊन आतून तिथून निघून गेला. मी जेव्हा ते ग्रीटिंग वाचायला घेतलं तेव्हा क्षणातच माझ्या मनाची भीती गायब झाली. कारणात प्रेमाचे शब्द लिहिले होते. हॅपी व्हॅलेंटाईन डे लिहिलं होतं आणि ते सगळं माझ्या नवऱ्याकडून होतं. ऋषिकेशनं ते सगळं माझ्यासाठी प्लॅन केलं होतं. लग्नानंतर माझ्या व ऋषिकेशचा तो पहिला व्हॅलेंटाईन वीक होता. परंतु आम्ही जवळ नव्हतो. पण जवळ नसतानाही ऋषिकेशनं माझ्यासाठी जोही प्लॅन केला होता, जेही त्यांनी मला अतुलमार्फत सरप्राईज दिलं होतं, ते मला खूप आवडलं होतं. माझं मन भरून आलं होतं. मागच्या काही दिवसांपासून मी विचार करत होते की अतुल माझा भाचा असूनही तो मला चॉकलेट आणून देत आहे, परंतु माझा नवरा तो तर मला 7 फोनवरही विश करत नव्हता. त्यामुळे मी ऋषिकेशवर चिडले होते आणि मी तिच्याशी बोलणं कमी केलं होतं. परंतु त्याचा एवढा मोठा प्लॅन असेल हे मला ठाऊक नव्हतं. व्हॅलेंटाईनच्या दिवशी त्याने मला खूप मोठं सरप्राईज दिलं होतं. एवढे सारे गिफ्ट, एवढ्या चॉकलेट्स आणि त्यांनी माझ्यासाठी लिहिलेलं ते खास ग्रीटिंग. खरंच त्या दिवशी माझं खूप मन भरून आलं होतं. मी ऋषीला फोन केला आणि तासभर त्याच्याशी गप्पा मारल्या. ते गिफ्ट मला माझ्या नवऱ्याने दिलं होतं. पण आधी माझा गैरसमज झाला होता. पण ऋषिकेशशी बोलल्यावर माझा सगळा गैरसमज दूर झाला. आतून चुकीचा नाही असंच मी पुन्हा समजू लागले होते. पण काही दिवसांनी अतुलचं वेगळंच वागणं माझ्या समोर आलं. आता माझ्या नवऱ्याला परदेशात जाऊन 2 महिने होत आले होते. मला त्याच्या आठवण यायची, पण आठवणीशिवाय आणि त्याच्याशी फोनवर बोलल्याशिवाय दुसरा माझ्याकडे काही पर्याय नव्हता. आता तर आमचे जास्त फोन कॉल्सही होत नव्हते. लग्नानंतर पहिल्यांदा एवढे दिवस झाले मी ऋषिकेशपासून लांब होते. नाहीतर याआधी मी माझ्या माहेरीही फार तर 2 किंवा 4 दिवसासाठी जायचे. असो, एके दिवशी माझी मैत्रीण दामिनी मला भेटायला आली होती. तेव्हा तिला मी हळदी कुंकवाला घरी बोलावलं होतं. पण नेमकं त्याच दिवशी तिच्याही घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. त्यामुळे न मला तिच्याकडे जाता आलं ना तिला माझ्या घरी येता आलं. म्हणूनच ती आता मला भेटायला आली. ती घरी आली तेव्हा तिला घेऊन काहीच मिनटं झाले होते तोच आमचा दूधवाला घरी आला. तो म्हणाला, मॅडम, माझ्या महिन्याभराचा हिशोब करून द्या. मला काही दिवस गावाला जायचं आहे, म्हणूनच मी या महिन्यात पैसे लवकर मागतोय. तेव्हा मी खोलीत पैसे घ्यायला गेले. पैसे घेऊन बाहेर आले तोच दूधवाला शेजारच्या घरी गेला होता. मग मी त्याला त्याचे पैसे देण्यासाठी तिथेच गेले. दामिनी एवढ्या दिवसानंतर वेळ काढून मला भेटायला आली होती. तेव्हा तिला असे एकटेला घर सोडून मी असं घराबाहेर फिरत होते आणि मला ते काही बरोबर वाटत नव्हते. परंतु मी जेव्हा दूधवाल्याचा हिशोब घरी देऊन आले तेव्हा मी पाहिलं अतुल दामिनीसोबत गप्पा करत बसला होता. त्याला जास्त ओळख करावी लागायची नाही. तो तसा बोलका होताच. त्याने काही मिनिटातच दामिनीशी ओळख करून घेतली होती. दामिनीलाही नवनवीन लोकांशी मैत्री करायला फार आवडायचं. तेव्हा घरात येताच मी आमच्यासाठी कॉफी बनवायला किचनमध्ये गेले. मी किचनमध्ये कॉफी बनवत होते तोपर्यंत अतुल दामिनीला बाहेर कंपनी देत होता.
काही वेळाने मी 3 कप कॉफी घेऊन बाहेर हॉलमध्ये आले. अतुल त्याचा कॉफीचा कप घेऊन त्याच्या खोलीत निघून गेला. तो म्हणाला, माझ्याकडे थोडाच वेळ होता. चला, माझा वेळ आता संपलाय. तुम्ही मैत्रिणी गप्पा मारा. तेव्हा तो तिथून निघून गेला. मी आणि दामिनी गप्पा मारू लागलो. बोलत असताना दामिनी म्हणाली की अतुलला तुला जाऊन घेण्याची फारच उत्सुकता दिसते. तिचं बोलणं मला समजलं नाही. मी म्हणाले, का गं, मध्येच का असं बोलतेस? त्यावर ती म्हणाली, अगं, जे मी आता बघितलंय त्यावरून सांगते. आत्ताच अतुल माझ्याकडे तुझ्याबद्दल विचारपूस करत होता. गायत्री मामीला काय काय आवडतं, तिचा आवडता रंग कोणता, तिला खायला काय काय आवडतं, तुझ्या बाबतीत असेच प्रश्न तुम्हाला करत होता. पुढे ती म्हणाली, चांगलं आहे बाबा, आम्हाला तर नवराई एवढं विचारत नाही आणि इथे तुझा भाचा किती काळजी घेतोय. चांगलं नशीब काढलंयस तू. ती बोलली तर कौतुकाने होती, पण तिच्या बोलण्याचा अंदाज थोडा वेगळा होता आणि तो मी समजले होते. मी तिला म्हणाले, काही नाही ग, तो मला बहिणीसारखं मानतो म्हणून सहज तुला माझ्या आवडीनिवडी विचारत असेल. मला दामिनीसमोर थोडं हलकं दिसायचं नव्हतं म्हणून मी तिला काहीतरी मनाचं लावलं. ती गेल्यानंतर मी अतुलला काही बोलले नाही की तू दामिनीकडे माझी विचारपूस का करत होता म्हणून. परंतु दुसऱ्या दिवसापासून घरात काही वेगळं सुरू झालं होतं. अतुल मला सारखं शॉपिंगला चल म्हणून आग्रह करत होता. मी त्याला 2-4 वेळा प्रेमाने नाही म्हणाले आणि 5व्यांदा तर मी त्याच्यावर चिडले. मी म्हणाले, अतुल, तुला काय झालंय? का उगाच मला शॉपिंगला चल म्हणतोयस? मला आता काही घ्यायचं नाही. उगाच मला आग्रह करू नकोस. त्यावर तो म्हणाला, अगं मामी, मी जॉबला लागल्यापासून तुला काहीच घेतलं नाही आहे म्हणून म्हणत होतो की चल, यावेळी मी तुला काहीतरी घेऊन द्यायचं. मी त्याला सतत नाही म्हणत होते आणि शेवटी मी त्याच्यासोबत गेलेच नाही, कारण मला घरात सासूबाईची कामे होते. त्या दिवसानंतर पासून सकाळी मी उठले की माझ्या खोलीबाहेर मला काही ना काही वस्तू दिसायची. कधी गुलाबाची फुलं तर कधी माझ्या आवडीचा गजरा. अशा काही ना काही वस्तू मला खोलीबाहेर दिसू लागल्या होत्या. मी अतुलला त्याबद्दल विचारलं तर तो म्हणाला, मला त्याबद्दल काही माहीत नाही. मला वाटलं होतं पुन्हा एकदा ऋषीचं ते काहीतरी सरप्राईज असेल. मी त्याला विचारलं, पण ऋषिकेश म्हणाला, आता सरप्राईज देण्यासारखं काय आहे? नाही, मी काहीही सरप्राईज वगैरे देत नाही. बघता बघता पुढचे काहीच दिवस उलटले. अजूनही माझ्या खोलीबाहेर काही ना काही भेटवस्तू रोजच असायची आणि ते सगळं अतुल करत होता हे मला समजलं होतं. त्या रात्री मी माझ्या खोलीत न जाता खोलीबाहेरून लक्ष देऊ लागले की कोण माझ्या खोलीबाहेर असं अर्ध्या रात्री वस्तू ठेवतोय. मला अतुलला रंगेहात पकडायचं होतं. त्या रात्री मी घरातील सगळ्या लाईट बंद केल्यात आणि मी किचनमध्ये लपून राहिले. बराच वेळ झाला माझ्या खोलीबाहेर कोणी आलं नव्हतं. मग कंटाळून शेवटी मी खोलीत जाऊ लागले. पण तेव्हा जशी मी हॉलमध्ये आले तसं जोराने काहीतरी फुटण्याचा आवाज आला आणि अचानक हॉलमध्ये लाईट सुरू झाला. माझ्या अंगावर फुलांचा वर्षाव होऊ लागला. मी इकडे तिकडे पाहिलं तर माझ्यासमोर सासूबाई होत्या आणि उजव्या साईडला अतुल व ऋषिकेश शोभा होता. ऋषीला पाहून मी तर शॉक झाले. मी धावतच त्याच्या जवळ गेले. मी म्हणाले, ऋषी, तू कधीच आला नाहीस. हे सगळं काय आहे? तेव्हा ऋषी म्हणाला, हे सगळं माझ्या प्रिय बायकोसाठी एक छोटासा सरप्राईज आहे. गायत्री, तुला काय वाटलं? लग्नानंतर तुझा माझ्यासोबत पहिला बर्थडे आहे आणि तो मी असाच जाऊ देईन? ही सगळी तुझ्या बर्थडेची तयारी आहे. बघ, आता रात्रीचे 12 वाजलेत. आतापासून तुझा बर्थडे सुरू झाला आहे. हॅपी बर्थडे माय डिअर वाईफ. ऋषिकेशने मला विश करताच सासूबाई व अतुलनेही मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मी त्याच्यासोबत केक कट केला. केकही माझ्या आवडीचा होता आणि माझ्या आवडत्या रंगाचा ड्रेस ऋषिकेशने माझ्यासाठी आणला होता. मी त्याला म्हणाले, ऋषिकेश, माझ्या आवडीबद्दल तुला कसं माहीत? आजपर्यंत मी तुला माझ्या आवडीनिवडीबद्दल काही सांगितलं नाही. तेव्हा तो म्हणाला, हे सगळं मला अतुलकडून कळालं आणि अतुलला तुझ्या मैत्रिणीकडून. मी अतुलला तुझ्या आवडीनिवडीबद्दल माहिती करायला सांगितलं होतं, कारण मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. ऋषिकेशच्या बोलण्यावरून मला समजलं की अतुलने दामिनीकडे माझ्या आवडीनिवडी का विचारल्या होत्या. तेव्हा सासूबाईंनी माझ्यासाठी भेटवस्तू आणली होती. त्यांनी माझ्या आवडत्या रंगाची साडी माझ्यासाठी आणली होती. मी म्हणाले, आई, तुम्हाला माझा आवडता रंग कसा माहीत? त्या म्हणाल्या, हेही अतुलनेच सांगितलं. ही सगळी तुझ्या मैत्रिणीची कृपा आहे. बोलता बोलता त्या म्हणाल्या, आज मी तुझ्या दाराबाहेर गिफ्ट नाही ठेवत. आजचे भेटवस्तू मी समोरूनच तुला देते. मी म्हणाले, म्हणून रोज माझ्या खोलीबाहेर भेटवस्तू तुम्ही ठेवत होत्या? हो सुनबाई, माझ्या ना छोट्या मोठ्या गोष्टी शक्य होत्या त्या मी केल्या. मी तुला बाकी काही मोठं गोष्ट नाही देऊ शकले.
त्या म्हणाल्या, मलाही माझ्या मुलीचा वाढदिवस स्पेशल बनवायचा होता. गायत्री, तू माझी फक्त सून नाही आहेस, तू तर माझ्या आयुष्यात माझी मुलगी बनून आली आहेस. तुझा वाढदिवस माझ्याही लक्षात होता आणि मीही अतुलला आवर्जून सांगितलं होतं की तुझ्या मामीच्या आवडी तुला विचारून मलाही सांग. तुझ्या आवडीचे फुलांचा गजरा, फुलगुच्छ, त्या सगळ्या गोष्टी मीच ठेवत होते. ते तुम्ही आता नवीन जनरेशन काय म्हणतात ते प्री बर्थडे सेलिब्रेशन, ते तसंच काहीतरी मलाही करायचं होतं. मी रील्समध्ये बघितलं होतं ना गायत्री, तू रोज आम्हा सगळ्यांची एवढी काळजी घेतेस, मग तुझ्यासाठी आम्ही एक दिवस स्पेशल का नाही बनवू शकत. तेव्हा सासूबाईचं बोलणं ऐकून मी त्यांना मिठी मारली. माझ्या डोळ्यात अश्रू भरून आले होते. अतुलनेही मला माझ्या आवडीचे गिफ्ट दिले. तो म्हणाला, मामी, मला नाही आई नाही आहे, पण तू इथे आल्यापासून एकदाही मला हेळसावून लावलं नाहीस. तू नेहमी माझ्या आईप्रमाणे जीव लावलास. तू कधीच माझा तिरस्कार केला नाहीस. मामा घरी नसतानाही तू माझ्या एकट्यासाठी टिफिन बनवायला सकाळी उठायची. आजपर्यंत तू माझ्या एकाही कामाला नकार दिला नाहीस. खरंच तू माझी खरी आई झालीस. मी तुला मामी नाही तर आई म्हणून हात मारणार. तेव्हा माझ्या डोळ्यात आनंदाश्रू वाहत होते. माझ्या परिवाराने मला फार भावूक केलं होतं. त्यांनी फार काळजी होती. माझ्या कामाची, माझ्या प्रेमाची माझ्या परिवाराला जाणीव होती आणि त्यामुळेच मलाही त्यांची काळजी घ्यायला रोज नव्याने उत्साह मिळायचा. मी अतुलला म्हणाले, अतुल, मी तुझी आईच आहे, पण हो, आई म्हणू नकोस, मला मामीच म्हण, कारण मी एवढी मोठी नाही आहे. माझं बोलणं ऐकून घरातील सगळे हसू लागले. दुसऱ्या दिवशी तर माझ्या परिवाराने माझा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला. मला तर असं वाटत होतं की त्या दिवशी दिवाळीच आहे. दामिनी एवढ्या दिवसानंतर वेळ काढून मला भेटायला आली होती. तिच्याशी बोलताना कोणीतरी माझ्या गेटवर उभं राहिल्याचा आवाज आला. मी दूधवाल्याला पैसे देऊन परत घराच्या दिशेने वळतोच दामिनीने थोडंसं हसत मला विचारलं, गायत्री, तो मुलगा कोण? बाहेर गेटजवळ उभा होता. खूप वेळापासून बघतोय. मी गेटच्या दिशेने पाहिलं तर अतुल उभाच होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच भाव होतं. जणू काही त्याला माझी गैरसोय सहनच होत नव्हती. मी त्याला विचारलं, अतुल, तू इथे का उभा आहेस? आले नसते का आत? तेव्हा तो अगदी शांतपणे म्हणाला, मामी, दूधवाल्याला पैसे द्यायला तू इतकी बाहेर का गेलीस? मला बोलवलं असतंस ना, मी आलो असतो. बाहेर एकटी का फिरतेस? त्याचं बोलणं दामिनी ऐकत होती आणि तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. मी थोडं संकोचून म्हणाले, अतुल, अगं दामिनी आली म्हणून मी पटकन पैसे देऊन आले, यात एवढं काही नाही. पण अतुल काही शांत होत नव्हता. त्याने कळवट आवाजात दामिनीकडे पाहिलं आणि म्हणाला, कुठलीही व्यक्ती आली तरी मामीला बाहेर एकटी जाऊ नको सांग. मामी, तुम्ही माझ्या जबाबदारीत आहात, हे विसरू नका. त्याचा तो ताबा घेणारा सूर मला विचित्र वाटला. दामिनीला तर पूर्णपणे गैरसोयीचा भास झाला. तिने हळूच मला हातात हात लावून कुजबुजत विचारलं, गायत्री, हा अतुल ना, तुझा भाचा? इतकं म्हणजे तुला एवढा कंट्रोल कसा करतो? मी थोडंसं हसून दाखवलं, जणू काहीच नाही. पण अंतर्मनात मात्र पहिल्यांदाच भीतीची छोटीशी रेष उमटली. दामिनी गेल्यावर मी हॉलमध्ये आले तर अतुल सोफ्यावर बसून मोबाईल फिरवत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र राग होता. मी विचारलं, काय झालं अतुल? दामिनी आली म्हणून तू रागावलास का? तो म्हणाला, नाही मामी, मला तुमचं असं बाहेर एकटी जाणं आवडत नाही. मी घरी आहे ना, मला सांगा, मी करतो. त्याचं बोलणं जरी काळजीसारखं वाटलं असलं तरी त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. जणू काळजीपेक्षाही मालकी भावची होती. त्या दिवशी अतुलने पहिल्यांदाच सीमारेषा ओलांडली होती. पण ते फक्त सुरुवात होतं, कारण पुढील काही दिवसात त्याचं वागणं इतकं बदललं की माझ्या नजरेतला तो भाचा हळूहळू कोणीतरी वेगळाच भासत होता. त्या दिवशी अतुलचं वागणं जरी मला थोडंसं विचित्र वाटलं होतं तरी मी मनातच ते दुर्लक्ष केलं. दामिनी निघून गेल्यावर मी माझ्या कामात गुंतले, पण अतुल मात्र संध्याकाळभर कुठेतरी शांत चिडलेल्या मूडमध्ये होता. रात्री जेवतानाही त्याने फारसे शब्द काढले नाहीत. मी विचारलं, अतुल, बरं नाही आहे का? तो म्हणाला, नाही मामी, सगळं ठीक आहे. पण त्याच्या चेहऱ्याकडे पाहताच मला कळत होतं की काहीतरी नक्कीच त्याला खटकलेलं आहे. पुढच्या दिवसापासून अतुलचं वागणं अजून बदलायला लागलं. मी फोनवर रिक्षावाल्याला विचारत होते की मला सासूबाईंना डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे. तेव्हा अतुल अचानक समोर आला आणि म्हणाला, मामी, तुम्ही मला न सांगता कुठेही जाणार नाही. या घरात मी आहे, मग मी तुम्हाला घेऊन जाईल. मी त्याला म्हणाले, अरे, मी फक्त रिक्षा बुक करत होते. तुला काम करत असतं म्हणून तुला विचारलं नाही.
पण त्याला ते पटलं नाही. तो चिडून म्हणाला, मी कामात असलो तरी मला बोलवायचं. माझं काम मी हाताळू शकतो, पण तुम्ही एकटी बाहेर जाणं मला आवडत नाही. त्याचा आवाज हट्टाग्रही आणि हुकुमी वाटत होता. त्या क्षणी मला पहिल्यांदा जाणवलं की हे साधं काळजीचं रूप नव्हतं. जणू तो मला कुणापासून दूर ठेवू पाहत होता. त्या दिवसानंतर तो माझा प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवू लागला. मी फोनवर कोणाशी बोलते, किती वेळ बोलते, कुणाचा मेसेज आला यावरही त्याची नजर असायची. मी किचनमध्ये असेन तरी तो आपल्या रूममधून बाहेर येऊन काय चाललंय ते बघायचा. मी कपडे वाळत घालण्यासाठी गच्चीवर गेले तरी 2 मिनिटांनी तोही वर यायचा. मामी, मी येतो ना, तुम्ही एकटी वर कशाला जाता? काही दिवस तसे गेले. त्याचा जिव्हाळा एकतर्फी झाल्यासारखा वाटू लागला. कधीकधी त्याची नजरही मला विचित्र वाटू लागली. जणू भाचा नाही, कोणीतरी वेगळाच पुरुष माझ्याकडे बघतोय अशी. एकदा मी रात्री झोपायच्या आधी हॉलमधील दिवा बंद करण्यासाठी बाहेर आले. तेव्हा अतुल सोफ्यावर पडून झोपल्यासारखा होता. मी दिवा बंद करणार इतक्यात त्याने हळूच डोळे उघडले आणि माझ्याकडे पाहत म्हणाला, मामी, तुम्ही इतक्या उशीर का फिरत आहात? मी उठलो असतो तर. त्याचा आवाज मला मऊ होता, पण त्याच्या नजरेत एक वेगळंच काहीतरी होतं जे मला समजत नव्हतं, पण मान्य करायला मन तयार नव्हतं. पुढच्या आठवड्यात एक अशी घटना घडली ज्यानंतर मला स्पष्टपणे जाणवलं की अतुलचं माझ्याविषयीचं आकर्षण आता मला सामान्य मर्यादित नव्हतं. त्या दिवशी मी अंघोळ करून बाहेर आले आणि बाथरूमचा दरवाजा उघडताना चुकून माझ्या गळ्यातलं टॉवेल थोडंसं खाली सरकलं. माझ्या लक्षातही आलं नाही, पण समोर उभा असलेला अतुल क्षणभर स्थिरच झाला. त्याच्या डोळ्यातला तो भाव मला लगेच जाणवला. मी घाबरून लगेच टॉवेल नीट धरला आणि पटकन माझ्या खोलीत गेले. आत जाऊन मी दार लावून घेतलं. माझं हृदय जोरजोराने धडधडत होतं. अतुल असं कसं बघू शकतो माझ्याकडे? तो माझा भाचा आहे. आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. पण त्या क्षणी एक गोष्ट पक्की झाली. अतुलचं माझ्याकडे बघण्याचं नातं आता भाचा मामीचं राहिलं नव्हतं. त्याची मानसिकता काहीतरी वेगळंच वळण घेत होती. मी त्या रात्री फार उशिरा झोपले. मित्रांनो, कथा कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.